राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आघाडी असून काँग्रेसचे कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या प्रचारासाठी तर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते काँग्रेसच्या प्रचारासाठी कार्यरत असतील, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस गुरुनाथ कुलकर्णी यांनी सांगितलंय। 20 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा प्रचाराचा शुभारंभ म्हापशाला जाहीर सभेने त्या ठिकाणी होणार आहे आणि केंद्रातील त्या ठिकाणी मंत्री प्रफुल्ल पटेल, पक्षाचे केंद्रीय सरचिटणीस खासदार तारिक अनवर, डॉक्टर डिसूजा हे त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहतील। गोव्याचे मुख्यमंत्री श्री प्रतापसिंग राणे यांना सुद्धा या कार्यक्रमाला आम्ही निमंत्रित करणार आहोत। त्यामुळे अशा प्रकारे स्थानिक नेते आहेत आणि बाहेरचे पक्षाचे नेते असा एकंदरीतपणे त्या ठिकाणी प्रचार होणार आणि तसाच प्रचार पुढे निवडणूक पूर्ण होईपर्यंत या गोव्यामध्ये त्या ठिकाणी केला जाईल। याकडून येतात पण डॉक्टरच्या नावावर बातमी छापून आली की त्या ठिकाणी कुठलीही बातमी त्या ठिकाणी सत्य आणि त्याला सत्याचा न पाहता ती बातमीचं स्वरूप एवढं मोठं केलं जातं। मला त्यात काय तथ्य आढळत नाही, कारण डॉक्टर साहेब या ठिकाणी या पत्रकार परिषदेमध्ये माझ्या बाजूलाच बसलेले आहेत, त्यामुळे त्यांनी अशा प्रकारचं स्टेटमेंट करण्याची भूमिका कधी घेतलेली नाही आहे आणि कुठल्यातरी वर्तमानपत्रामध्ये छापून आल्यानंतर ते डॉक्टरांच्या तोंडामध्ये घालायचं हे सगळं त्या ठिकाणी चुकीचं आहे आणि म्हणून तसं काय त्या ठिकाणी नाही आहे। डॉक्टर स्वतः एका राजकीय पक्षाचे राष्ट्रीय पक्षाचे या गोव्याचे अध्यक्ष आहेत आणि या ठिकाणी जी निवडणूक होते दोन्ही पक्ष एकत्रितपणे मिळून मिसळून ती निवडणूक त्या ठिकाणी लढत आहे आणि उद्या पुन्हा आम्ही सत्तेवर येणारच आहोत आणि त्या सत्तेमध्ये सुद्धा भागीदारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून त्या ठिकाणी करणार आहे आणि त्यावेळी सुद्धा पक्षाचं नेतृत्व डॉक्टर डिसूजा हेच त्या ठिकाणी आघाडीच्या नवीन सरकारमध्ये करणार आहे।